बेबंदीशाहीपासून राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत सलग 20 वर्षांचा प्रवास म्हणजे आजच्या पिढीला रंगभूमी काय शिकवू शकते? रंगभूमी शिकवत नाही बेसिकली. बेबंदशाही हे नाटक भरत भोईटे हे जे आमचे पुण्यातले काही निर्माता दिग्दर्शकामधले आहेत त्यामधले भरत भोईटे अतिशय चांगला माणूस, सज्जन माणूस. त्यांच्यामुळे मला ते पहिलं पुण्यातलं व्यावसायिक नाटक मिळालं 1993 साली. त्यावेळी पुण्यात स्पर्धा, एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा ह्यात जी गंमत यायची ना ती आता राहिलेली नाहीये खरं सांगायचं म्हटलं तर. तेवढी जोमानं स्पर्धा होत नाही असं मला वाटतं. पूर्वी म्हणजे कसं नाटक करायचं म्हटलं तर दररोज 4 तास 5 तास द्यावे लागतात. आता माणसं कंटाळा करतात तालमीचा, की 6ची तालीम येते 7ला येतात, कुणी 8ला येतं, कुणी 9ला येतं. म्हणजे जेन्युइनली करणं जरा कमी झालं असं मला वाटतं. बरोबर. हे नाटक करता करता मला वाटतं निळू फुले असतील, प्रकाश इनामदार आहे, शरद तळवळकर आहेत, म्हणजे या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तुम्हाला खरं तर काम करण्याची संधी मिळाली. त्या अशा लोकांबरोबर काम करताना खरं तर कुठेतरी एक बीज रोवलं गेलं किंवा त्यातून एक संस्कार घडले, त्याबद्दल काय सांगाल? संस्कार तर घडले, स्वादच नाही. निळूभाऊंबरोबर मी राजकारण केलं, चुलीत हे नाटक केलं. निळूभाऊंबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांच्या इतका साधा सरळ सच्चा दिलाचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. म्हणजे ज्याला म्हणून आपण साधी राहणे, उच्च विचारसरणी, त्यातले निळूभाऊ. शरद तळवलकर यांच्याबद्दल म्हणशील तर विनोद किती सहज निर्माण करावा किंवा कुठलाही कमरेखालचा विनोद न करता आपल्या अंगविक्षेपाने म्हणा किंवा आपल्या बोलण्यामुळे म्हणा आणि इझिली विनोद टाकायचे. म्हणजे कुठलाही फारसा चेहरा वेडा वाकडा न करता एक नैसर्गिक अभिनय जे आहे ना ते तळवलकरांकडे होतं. आणि मी तर विंगेनच बघायचो कसं काम करतात. कारण तळवलकर असल्यामुळे आम्हाला कुठे फारशा मोठ्या भूमिका मिळायच्या नाहीत. अख्ख्या नाटकामध्ये 1 एंट्री 2 एंट्री याच्या पलीकडे आम्हाला काय नसायचं. पण तो जो पॅच असायचा आमचा 10-15 मिनिटाचा त्यातही आम्हाला खूप आनंद मिळायचा. आणि प्रकाश इनामदारांचं म्हणशील तर मी जवळजवळ त्यांच्याबरोबर 4 वर्ष नाटक केलं, जोडी तुझी माझी नावाचं. प्रकाश इनामदार त्यांच्यासोबत लोककला काय आहे हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी विनोदी भूमिका करत नाहीत, पण मी बहुतेक विनोदीच भूमिका केल्यात. मला बघितल्यानंतर कळतं की अरे हा पोलीस दिसतोय, गुंड दिसतोय, असला सगळा प्रकार होत होतो. त्यामुळे चालायचं. आणि कुलदीप पवार बरोबर जवळजवळ मी 4 वर्ष निष्कलंक नावाचं नाटक करत होतो. तळवलकरांबरोबर नाथ हा माझा, निळूभाऊंबरोबर राजकारण केलं चुलीत, प्रकाश इनामदार, जोडी तुझी माझी. यांच्याबरोबर शिकण्यात जी मजा आहे ना त्याला तोड नाही. म्हणजे आम्ही एक नाटक तुला सांगतो, मी सकाळी 9 ते रात्री 9. म्हणजे इनामदारांसारखा हुशार माणूस मी पाहिला नाही. त्याचं कारण तुला सांगतो. 8-9 तारखेला शो ठरला, 30 तारखेला लेखकाला नाटक लिहायला दिलं. त्यांनी एका दिवसामध्ये ते लिहिलं. 2 तारखेपासून नाटकाची तालीम सुरू झाली, सकाळी 9 ते रात्री 9. आणि आम्ही 9 तारखेला कॉन्ट्रास्ट शो केला होता. म्हणजे विचार कर, 12 तास, दररोज 12 तास तालीम. आणि अप्रतिम शो झाला. त्या काळात वेळ द्यायचे लोक सगळे. ऑब्व्हियसली वेळ तुम्ही दिलाच पाहिजे. कुठल्याही म्हणजे तुम्ही कुठलंही काम घ्या जगातलं, तुम्हाला वेळ देणं फार महत्वाचं आहे. आणि ही कला अशी सहज नाही की आज केली चला आता काय आपलं सगळं जमते असं नाही होत.